विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे आहेत आणि त्या उद्दिष्टेच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. मराठी निवडक कथा किंवा मराठी निवडक गद्य, मराठी निवडक गद्य हा जो आपला 5वा पेपर आहे, या पेपरच्या अनुषंगाने आपण अभ्यासक्रम आणि त्यानंतर अभ्यासक्रमाची उद्दिष्टे यावर चर्चा केली. आज आपल्याला अभ्यासक्रमाची उपयोगिता या अनुषंगाने चर्चा करायची. अभ्यासक्रम नेमत असताना त्याची काही उद्दिष्टे जशी ठरवली जातात, अध्ययन आणि अध्यापनातून ती उद्दिष्ट साध्य झाले पाहिजे हा काय असतो पा हेतू असतो. तसंच अभ्यासक्रमाची उपयोगिता देखील अत्यंत महत्त्वाची. अभ्यासक्रम अभ्यासल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असलेले जे पाठ्य घटक आहेत त्याचं अध्ययन आणि अध्यापन केल्यानंतर मानवी जीवनामध्ये याची उपयोगिता काय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ मार्क घेणं हा याचा हेतू नाही. अभ्यासक्रमाला नेमलेली जी पाठ्य घटक आहेत त्या पाठ्य घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याचा कितपत उपयोग झाला, त्यामधून आपल्याला काय शिकायचं आहे, त्यामधून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पहा, तर निवडक मराठी गद्य हा जो पेपर आहे याची उपयोगिता पाहत असताना आपल्याला असं दिसतं पहा की गद्य संकल्पनेचा परिचय. तर हा अभ्यासक्रम अभ्यासल्यानंतर आपल्याला गद्य संकल्पनेचा परिचय नक्कीच होईल. पहा, आपण सगळे वाङ्मयाचे विद्यार्थी आहात. आपण 1ली पासून ते 12वी पर्यंत ढोबळमानाने धडे आणि कविता असा आपण अभ्यास केलेला आहे. धड्यामध्ये मग आपण एखादी कथा असेल, एखादा वैचारिक लेख असेल, ललित लेख असेल, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या कादंबरीमधला काही उतारा असेल, आत्मचरित्राचा काही भाग असेल, चरित्राचा काही भाग पण आपण अभ्यास केलेला आहे. याला ढोबळमानानं आपण गद्य असं म्हणतो. आणि मग पद्यामध्ये काय येतं पहा, कविता येतात. त्याच्यामध्ये मध्ययुगीन काळातली कविता, संत पंत तंत वाङ्मय असेल, याचबरोबर आधुनिक काळातील कविता, त्याच्यामध्ये मग भाव कविता, निसर्ग कविता, प्रेम कविता, गझल, रचनेच्या अनुषंगाने पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. या सगळ्यांचा आपण काय केला आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. प्रथम वर्षामध्ये देखील आपण कवितेच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना कवितेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता गद्य ही जी संकल्पना आहे, गद्य आणि पद्य याच्यामध्ये मूलभूत असा फरक आहे. लक्षात घ्या, पद्य हे अल्पाक्षरी असतं आणि गद्य मध्ये अतिशय विस्तारानं तुम्ही लेखन करू शकता. पद्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठपणे नेमकेपणानं लिहिता आलं पाहिजे. ते अल्पाक्षरी असले पाहिजे. कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आशय कसा सांगता येईल हे आपल्याला कवितेमध्ये पद्यामध्ये पाहावं लागतं. आता गद्यामध्ये मात्र आपल्याला एखादी घटना, एखादा प्रसंग हे तुम्ही विस्तारानं देखील काय करू शकता पहा, वर्णन करू शकता. या ठिकाणी तुम्ही तपशिलानं लिहू शकता, या ठिकाणी तुम्ही विश्लेषण करू शकता. या ठिकाणी तुम्हाला वाव आहे गद्यामध्ये. गद्य ही जी संकल्पना आहे या गद्य संकल्पनेमध्ये वर्णन, विश्लेषण, निवेदन या घटकाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. पद्यामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की पद्यामध्ये पद्य हे अल्पाक्षरी असतं. कवितेमध्ये कवी हा फक्त सुचवतो. असे सूचकता हा कवितेचा काय पहा प्रधान धर्म आहे. जर आपण नादो मानोर यांची कविता पाहिली, ग्रामीण भागाच्या जाणीवा, संवेदना व्यक्त करणारा हा कविता. कविता वाचत असताना आपल्या सगळ्या संवेदना हा काय होतात पहा जागे होतात. डोळे थकून थकून गेले पाखरासारखा येऊन जा, पीक भलतंच आले भरात,
जरासा धुडगूस घालून जा. या नादू मानूर यांच्या कवितेच्या ओळी आहेत. कवीना सखीच्या मनातील भावना, प्रेयसीच्या मनातील भावना अत्यंत उत्कटपणे व्यक्त केली. ती आपल्या सख्याची, ती आपल्या सोबतीची, ती आपल्या जोडीदाराची, सजनाची वाट पाहते आणि त्याच्या आठवणीने ती व्याकुळ झालेली. आणि त्यामुळे ते असं म्हणते की डोळे थकून थकून गेले, पाखरासारखं इतक्या जलद गतीने तू ये, मी तुझ्या भेटीसाठी आतुर आहे. ही भावना त्यांनी काय केली पाया त्याच्यामधून व्यक्त केली. आता हे जर तू विस्ताराने लिहायचं असेल तर त्या ठिकाणी खूप विस्ताराने लिहिता आलं असतं, परंतु कवितेमध्ये मात्र फक्त सूचकता असते, सुचवलेलं असतं. कवितेमध्ये सुचवलेलं असतं आणि गद्यामध्ये मात्र विस्तारानं विश्लेषण वगैरे केलं जातं. कवितेमध्ये ताल राहते, लय राहते, लक्षात घ्या. तालबद्धता, लयबद्धता, गेयता कवितेमध्ये असते. कारण त्या ठिकाणी यमकाची जुळवाजुळव कवितेमध्ये केली जाते. शांता शेळके यांच्या अनेक गीतं प्रसिद्ध आहेत. त्यांचं तर काय बाय सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेले आज. यासारखं गीत आहे लक्षात. त्याच्यामध्ये विशिष्ट असा ताल आहे, ठेका आहे, लय आहे. काय बाय सांगू, कसं ग सांगू, नाही, मलाच माझी वाटे लाज. सुलभपणा, सोपेपणा हा गीताचा प्रधान धर्म असतो. अतिशय सोप्या भाषेमध्ये गीत या ठिकाणी व्यक्त केलं जातं. पहा, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची लय आहे, ताल आहे, नाद आहे आणि कमीत कमी शब्द आहेत. पहा, तसं गद्यामध्ये असत नाही. गद्यामध्ये मात्र विस्तार असतो, विश्लेषण असतं. गद्यामध्ये पात्रांची संख्या असते. गद्याला विशिष्ट असं कथानक असतं. लक्षात घ्या, गद्याला काय राहतं पहा, कथानक. गद्याचे जर आपण प्रधान घटक पाहिले तर त्यामध्ये कथानक असतं, त्याचबरोबर पात्र राहतात, वातावरण असतात, प्रसंग, भाषा, लेखकाचा दृष्टिकोन, जीवनाचं सखोल असं दर्शन, एक विशिष्ट असा कालपट असतो. ही सगळी गद्याची वैशिष्ट्य आहेत. लक्षात घ्या. तुम्ही कोणती एखादी कथा घ्या, कादंबरी घ्या, नाटक घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कमी अधिक प्रमाणामध्ये या सगळे घटक दिसतात. पहा, म्हणजे प्रामुख्यानं कथानक दिसतं, त्याचबरोबर त्यामध्ये पात्र आहेत. पात्र म्हणजे व्यक्तिरेखा, काही प्रसंग असतात, एक घटना मागून घटना आहेत. निवड घटनाची जंत्री नसते. लक्षात घ्या. तर घटना मागून घटना येतात आणि ते घटना, ही घटना झाली की दुसरी घटना येते. त्यामुळे कथानक काय होतं, पुढं पुढं सरकतं. पात्रांचे स्वभाव आहेत व्यक्तिरेखांचे, काही सृष्ट पात्र असतात, काही दुष्ट पात्र असतात. आणि या वातावरण, प्रसंग, भाषा, लेखकाचा दृष्टिकोन, जीवनाचं सखोल दर्शन, विशिष्ट असा काळाचा पट असतो. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे काय पहा, गद्य. गद्यामध्ये कथानक हे असतंच. कथानकाशिवाय, पात्राशिवाय लक्षात घ्या, गद्याची आपल्याला निर्मिती करता येत नाही. तुम्ही गद्यामधला कथा हा वाङ्मय प्रकार घ्या, त्यामध्ये कथा असतात. आपण उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कोणती एखादी कथा घ्या, त्या कथेमध्ये काय दिसतं आपल्याला, पात्र दिसतं. उदाहरणामध्ये चारुता सागर यांची जर आपण कथा पाहिली, शबरी ही त्यांची कथा प्रसिद्ध आहे. त्या कथेमध्ये शबरी, अभिराम हे पात्र आहेत. लक्षात घ्या, त्याला विशिष्ट असं काय पहा, कथानक आहे. शबरी आणि अभिराम यांचं एकमेकावर प्रेम आहे आणि शबरी अभिरामावर प्रेम करते आणि अभिराम सुद्धा काय करतोय पहा, शबरीवर प्रेम करतोय. आणि त्यामुळे तो शबरीच्या वडिलाला भेटण्यासाठी जातोय. त्या ठिकाणी सुरुवातीला ते विरोध करतात, कारण दोघे जरी कोकणातले असले तरी यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की पोटभेद दिसतात जातीमध्ये, आणि त्यामुळं ते विरोध करतात. पण नंतर मात्र काय होतं पहा, त्या दोघांचा विवाह होतो. नंतर एक घटना घडते पहा, 1948ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून होतो. नथुराम गोडसे यांनी बापूजीच्या काय केलेलं आहे पहा, खून केलेला आहे. आणि त्यावरून मग काय होतं पहा की जातीय दंगली उसळतात.
नथुराम गोडसे ज्या जातीचा आहे तो उच्चवर्णीय असतो, ती जात टार्गेट केली जाते. आणि अभिराम आणि शबरी यांची पण तीच काय जात आहे. आणि मग ब्राह्मण जातीला टार्गेट केलं जातं. आणि त्यावेळेस निष्पाप असणाऱ्या अभिरामला काय केलं होतं जात्यांदाकडून मार खावा लागतो. म्हणजे हे कथानक आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पात्र येतात, प्रसंग येतात, घटना आहेत, लक्षात घ्या. भाषा, लेखकाचा पाहण्याचा विशिष्ट असा दृष्टिकोन आहे, लक्षात घ्या. जात, लिंग, गोत्र, कुळ हे गौण आहेत. बापूजीचा खून कोणी केला? नथुराम गोडसेने केला. नथुराम गोडसेने खून केल्यामुळं पूर्ण एका जातीलाच काय केलं जातं टार्गेट केलं जातं. जसं इंदिरा गांधीचा खून झाल्यानंतर शीख लोकांना टार्गेट केलं आणि दंगली उसळल्या, अनेक शिखांचं काय केलं शिरकाण केलं. तर ह्या घटना कशात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. आणि त्यामुळं त्या कथेमध्ये या सगळ्या गोष्टीचं काय वर्णन येतं, तपशील येतात, लक्षात घ्या, विस्तार. आणि लेखकाचा विशिष्ट असा दृष्टिकोन देखील आपल्या नजरेमध्ये. म्हणजे गद्य हे कथानक, पात्र, वातावरण, भाषा, लेखकांचा दृष्टिकोन, निवेदन पद्धती या सगळ्यांच्या अनुषंगानं गद्य ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. कवी पद्यामध्ये मात्र पद्यामध्ये गेयता असते, लयबद्धता असते, विशिष्ट असा ताल असतो. पद्य हे अल्पाक्षरी असतं. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे अनेकार्थता किंवा सूचकता हा पद्याचा प्रधान धर्म आहे, लक्षात घ्या. पद्यानं फक्त सुचवलंय, लक्षात घ्या. एखादा कवी जेव्हा असं म्हणतो आपल्या प्रेयसीचं वर्णन करत असताना, कोणता मानू चंद्रमा, पृथ्वीवरचा की नभीचा, त्या सौंदर्याचं तो सुचवतोय फक्त, लक्षात घ्या. तुलना करतोय. ते अनेक अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे विचाराची तर्कशुद्ध मांडणी देखील आपल्याला गद्यामध्ये दिसते. कवितेमध्ये मात्र अल्पाक्षरीपणा, सूचकता, अनेकार्थता, मग हे येण्यासाठी कवी काय करतो? प्रतिमा, रूपक यांचा काय करतो? अलंकार यांचा तो वापर करतो कवितेमध्ये. आणि त्यामुळे गद्य ही जी संकल्पना, गद्य ही संकल्पना पाहत असताना आपल्याला गद्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, चरित्र असेल, लक्षात घ्या. किंवा तुम्ही कोणता नाटक वाङ्मय प्रकार घ्या, त्याच्यामध्ये मग आत्मचरित्र असेल, चरित्र असेल, प्रवास वर्णन असेल, या सर्वच वाङ्मय प्रकारामध्ये तुम्हाला कथानक दिसणार, लक्षात घ्या. त्याचबरोबर त्यामध्ये व्यक्तिरेख असणार, त्यामध्ये प्रसंग असणार, काही घटना असणार, त्याची वेगळी भाषाशैली असणार प्रत्येक पात्रांची. पात्र जर ग्रामीण भागात असेल तर त्याची भाषा कशी येईल, बोली भाषा येईल. ते जर शहरी भागातला असेल तर कदाचित त्याची प्रमाण भाषा येईल, भाषा ठरते. लेखकाचा विशिष्ट असणारा जो दृष्टिकोन आहे तो देखील त्याच्यामधून व्यक्त होताना आपल्याला जाणवतो. तर गद्य संकल्पनेचा परिचय करत असताना आपल्याला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की गद्यामध्ये कथानक, पात्र, वातावरण, भाषा, त्याबरोबर जीवनाचं सखोल दर्शन आपल्याला गद्यामधून घडत असतं. हे लक्षात. जीवनाचा व्यापक पट असतो. तुम्ही जर झाडाझडतीसारखी कादंबरी घेतली, धरणग्रस्ताचा प्रश्न अतिशय तीव्र स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेला आहे. विश्वास पाटलांनी एखादं धरण होतं आणि मग धरणासाठी एखादी जागा काय केली जाते, संपादित केली जाते. आणि अनेक पिढ्या माणसं ज्या गावामध्ये राहिलेले असतात ते गाव त्यांना सोडून जावं लागतं. आणि मग ते गाव सोडून जात असताना त्यांच्या येणाऱ्या आठवणी लक्षात घ्या. काही प्रसंग असे वरून धरणाचं पाणी सोडलेले, पाणी वाढलेले तरी काही माणसं गाव सोडत नाहीत. आणि मग नंतर शासन यांना विशेष ठिकाणी जागा देतं. त्या ठिकाणी कोणत्या सोयी सुविधा नसतात, त्यांना उपजीविकेचं काही साधन असत नाही, थोडं पैसा देऊ असं आश्वासन दिलेलं असते. म्हणजे धरणग्रस्ताची झालेली जी सस्य उलपट आहे. विश्वास पाटलाची झाडाझडती ही कादंबरी एक मैलाचा दगड मानल्या जाते, लक्षात घ्या.
त्या कादंबरीमध्ये अनेक पात्र, अनेक व्यक्तिरेखा आपल्या मनाचं काय करतात ठाव घेतात, विशेषतः मास्तरसारखं पात्र असतं. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं की गद्य संकल्पनेमध्ये हे सर्व घटक येतात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं, गद्य म्हटलं की तुम्ही कोणताही वाङ्मय प्रकार घ्या, कथा घ्या, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, याच्यामध्ये हे सगळे घटक येतात. कथानक, पात्र, वातावरण, भाषा. तर गद्य संकल्पनेचा परिचय करत असताना आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतात किंवा गद्य कशाला म्हणायचं ना. दुसरा जी उपयोगिता आहे ती सर्वात महत्वाची म्हणजे मानवी मूल्यांची रुजवण. लक्षात घ्या, कशाची रुजवण करायची आपल्याला, तर मूल्यांची. कोणती मूल्य, तर मानवी मूल्य. लक्षात घ्या, देव, देश, धर्म, पंथ, लिंग, गोत्र, कुळ. लक्षात घ्या, या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ हा माणूस. लक्षात घ्या, तो माणूस मग कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो कोणत्याही पंथाचा असो, तो कोणत्याही लिंगाचा असतो, लिंग ते स्त्री असो किंवा पुरुष असो. लक्षात घ्या, मग तो कोणीही असो, तो कसा आहे इथून तिथून समान आहे, सारखा आहे. लक्षात घ्या, जातीवरून, धर्मावरून, प्रदेशावरून आपल्याला त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. लक्षात, कोणत्याही समाजाचं मूल्यमापन करत असताना लक्षात घ्या, त्या समाजाची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते, परंतु त्याचबरोबर त्या समाजामध्ये मानवी मूल्य कितपत रुजली हे देखील पाहिले जाते. लक्षात घ्या, त्याची प्रगती केवळ आर्थिक निकषावरून काढल्या जात नाही. तर मूल्य, ही जे नैतिक मूल्य आहेत, ती नैतिक मूल्यांची रुजवण ही अभ्यासक्रमामधून होत असते. लक्षात घ्या, हे अभ्यासक्रम अभ्यासल्यानंतर अभ्यास करणारा जो विद्यार्थी, तो लक्षात घ्या प्रामुख्यानं तो माणसावर प्रेम करायचं शिकतो. स्वतःच्या जातीवर नाही, धर्मावर नाही, पंथावर नाही, तो मानवतावादी बनतो. लक्षात घ्या, कुठे जर दंगली घडत असतील, कुठे जर काही अप्रिय घटना घडत असतील, तर त्यामध्ये तो सहभागी होत नाही. लक्षात घ्या, त्याची दृष्टी ही व्यापक होते. लक्षात, सखोल होते. त्याची दृष्टी कशी होते व्यापक होते, सखोल होते, आणि ती झालीच पाहिजे. लक्षात घ्या, वाङ्मयाचा विद्यार्थी हा जातीपातीच्या, धर्माच्या, पंथाच्या पलीकडे गेलेला पाहिजे. तर माणसावर माणूस म्हणून प्रेम केलं पाहिजे. हे कशाद्वारे घडतं तर हे तुम्हाला जो नेमलेला अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाच्या आधारे काही मूल्य रुजवली जातात. लक्षात घ्या, दया, क्षमा, शांती ही फार मोठी मूल्य आहेत. संत तुकारामाने ते सांगितले की दया, क्षमा, शांती ते देवाची वस्तू. ज्या घरामध्ये ज्या समाजामध्ये ही मूल्य आहेत, दयावान माणसं आहेत, क्षमाशील माणसं आहेत, शांतीप्रिय माणसं आहेत, त्याच ठिकाणी कोण आहे तर त्या ठिकाणी सर्वात मोठं सुख आहे. लक्षात घ्या, त्या समाजाची काय त्या ठिकाणी प्रगती होते. दयावान माणसं पाहिजे, क्षमाशील माणसं. अनेक लोकांनी अनेक ग्रंथ लिहिले, धर्म सांगण्याचा खूप प्रयत्न केला. धर्म म्हणजे काय, नाही का, धर्माच्या व्याख्या केल्या. संत तुकाराम आपण महाकवी का म्हणतो, तर त्याने एका शब्दामध्ये धर्माची व्याख्या सांगितली. एका शब्दामध्ये काय सांगितले धर्माची व्याख्या सांगितली. अनेकाने अनेक पुस्तकं लिहिली, मोठे मोठे ग्रंथ लिहिले, धर्म म्हणजे काय सांग. संत तुकाराम सारखा महाकवी दया त्याचे नाव धर्म असं म्हणतो. काय म्हणतो की दया त्याचे नाव धर्म. धर्म म्हणजे काय तर दया. लक्षात घ्या, एकमेकावर प्रेम करणं. लक्षात घ्या, एकमेकाला मदत करणं, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्याचं दुःख आपलं दुःख मानणं, त्याचं सुख आपलं सुख मानणं, द्वेष याच्या पलीकडे जाणं, दया त्याचे नाव धर्म. इतक्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं पाहिजे धर्म म्हणजे काय, हे मूल्य त्यांनी रुजवलेलं. लक्षात घ्या, आणि मग आपल्या देशामध्ये पाप पुण्याची खूप चर्चा झाली. लक्षात घ्या, पाप आणि पुण्य ह्या देखील काही संकल्पना आहेत. हे सगळे कर्मकांड कशासाठी करायचे, देवाची पूजा अर्चा, व्रत, वैकल्य, गंगेत स्नान,
वेगवेगळे उपवास, तीर्थाटन. हे सगळं कशासाठी करायचं? तर पदरामध्ये पुण्य पाडण्यासाठी. लक्षात घ्या, पदरात काय करण्यासाठी? पुण्य पाडण्यासाठी. आणि पुण्य पाडून काय करायचं? तर पुन्हा पुन्हा जन्मणे, पुन्हा पुन्हा मरणे या चक्रातून मुक्त व्हायचं, असं हिंदू धर्माचं काही अध्यात्म सांगत आहे. संत तुकारामांनी पाप आणि पुण्याची व्याख्या देखील एकाच शब्दात केली. लक्षात, परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. काय म्हटलंय? परोपकार ते पुण्य आणि परपीडा ते पाप. तुकारामांना आपण शब्द प्रभू असं म्हणतो. शब्दावर यांचं प्रचंड प्रभुत्व, भाषेवर प्रभुत्व आहे. अशा लोक पदरात पुण्य पाडण्यासाठी किती कर्म करतात, किती व्रतवैकल्य करतात, गंगेत स्नान करतात, तीर्थाटन करतात, काशीला जातात, गयाला जातात, मथुरेला जातात. संत तुकाराम म्हणाले कुठेही जायची गरज नाही, परोपकार करा, दुसऱ्यांना मदत करा. तेच काय पहा, पुण्य. परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. पाप काय? तर दुसऱ्याला दुःख देणं, अशा दुसऱ्याला त्रास करणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्याचा मत्सर करणं. हेच काय पहा शेवटी? पाप. पाप आणि पुण्य या संकल्पना देखील तुकारामांनी विचार केला पाहिजे. सांगायचा मुद्दा असा पहा की अभ्यासक्रमातून मानवी मूल्यांची रुजवण केली जाते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही फार मोठी मूल्य आहेत. लक्षात घ्या, तथागत गौतम बुद्धाने ही जगाला दिलेली फार मोठी देणगी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे फार मोठी मूल्य आहेत. आणि ज्या समाजामध्ये स्वातंत्र्य असतं, लक्षात घ्या, ज्या समाजामध्ये समता असते. तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या एका शब्दामध्ये केली. लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही, समता म्हणजे लोकशाही असते म्हटलं. समता राजकीय बाबतीत असेल, सामाजिक बाबतीत असेल, आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा समता म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे काय? तर पहा, समता. समतेला एवढे त्यांनी महत्व दिले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन देखील फार मोठे मूल्य आहेत पहा. तर या मूल्यांची रुजवण ही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केली जाते. भाषेचा विद्यार्थी हा मानवतावादी असतो. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगालो, तो जात, धर्म, पंथ, लिंग याच्या, गोत्राच्या पलीकडे तो गेला पाहिजे. त्याच्यावर फॅशिस्ट विचारसरणीचा प्रभाव नाही पडला पाहिजे. कशात? तो जातीय चळवळीपासून दूर राहिला पाहिजे. त्याला माणसाकडे माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. त्याला माणसावर माणूस म्हणून प्रेम केलं पाहिजे. त्याला माणसाला मदत केली पाहिजे. तो संकटात धावून गेला पाहिजे. हे केव्हा शक्य आहे? तर हे तो अभ्यासक्रमामधून ही मूल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची. ठीक आहे ना? मुलं ही कशी असतात? मुलांना जशी दिशा देईल तशी मुलं घडत असतात. लक्षात घ्या. सुपीक जमिनीसारखं तुमचं डोकं असतं. यामध्ये जसे विचार पेरतात तसे आपण घडत असतो. आणि मग चांगलेच विचार पेरण्याचं काम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केलं जातं. तुम्ही कोणतीही कथा घ्या, एखादी कादंबरी घ्या, किंवा एखादी कथा घ्या, नाटक पहा, ह्याच्यामधून मूल्य ही प्रामुख्याने असतात. आता अलीकडच्या काळामध्ये नैतिक मूल्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये अधःपतन होत चालले. लक्षात घ्या. आणि मग नैतिक मुद्द्याचं अधःपतन घडत असताना मध्यमवर्गीय माणूस हा कसा आहे पहा? अलिप्त आहे. लक्षात घ्या. त्याचं जग हे मर्यादित झालेलं आहे. आपली पत्नी आणि आपली मुलं आणि थोडे सगळे सोयरे एवढं त्याचं काय पद्धत आहे, ज्याच्याकडून समाजाची फार मोठी आशा आहे, अपेक्षा आहे. समाजाला दिशा दाखवण्याचं, समाजाला वाट दाखवण्याचं काम हा वर्ग करत असतो. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं पहा की अलीकडच्या कथा कादंबऱ्यामधून या वर्गाच्या उदासीनतेविषयी तुम्ही दुःखाचे श्वापद ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी अवश्य वाचा. लक्षात. रंगनाथ पठारे ही प्रसिद्ध कादंबरीकार आहे. त्यांची दुःखाचे श्वापद ही गाजलेली कादंबरी. काय या कादंबरीमध्ये? तर प्राध्यापक वालझाडे हा कादंबरीचं मुख्य पात्र आहे.
त्याची पत्नी आणि त्यांना असणारी 2 मुलं. एवढे 4 प्रमुख आहेत पात्रे. दादासाहेब नरसाळे पाटील हे एका संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या संस्थेमध्ये प्राध्यापक वालझडे सर हे काय करत असतात काम करत असतात. आणि मग त्याच्यामध्ये इतर अनेक उपपात्र येतात. त्या कादंबरीमध्ये जे प्रमुख पात्र आहेत ते म्हणजे प्राध्यापक वालझाडे. आता प्राध्यापक म्हटलं, प्राध्यापकाबद्दल, शिक्षकाबद्दल समाज असं म्हणत असतो किंवा शिक्षक लोक अनेक पिढ्या घडवतात. परंतु मजेशीर गोष्ट अशी की प्राध्यापक वालझडे सरांचा जो मुलगा असतो आणि त्याची मुलगी असते, त्याला योग्य दिशा लावण्यामध्ये सुद्धा प्राध्यापक वालझडे काय होतात यशस्वी ठरत नाहीत. हे त्यांनी त्या कादंबरीमध्ये मांडलेलं लक्षात घ्या. ते ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतात त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. नातलगांची भरती केलेली. ते ज्यावेळेस शाळेला भेट देतात त्यावेळेस त्यांना असं कळतं की काही शिक्षकांनी काही माणसं रोजाना लावलेली शिकवण्यासाठी आणि ते शिक्षक लोक काय करतात पत्ते करतात. उल्हासबाई चत्तर ही या कथेमधलं अत्यंत महत्वाचं असणारं पात्र येतात, जे प्रत्येकाच्या हृदयाचं काय करतं ठाव घेतं. अतिशय गुणी असणारे असे शिक्षक आहेत. आणि एक दिवस अशी बातमी यांच्या कानावर पडते प्राध्यापक वालझडे सरांच्या की उल्हासबाई चत्तर यांचं निधन झालेलं आहे. आणि मग त्यांचा जेव्हा शोध घेतात त्यावेळेस त्यांना असं कळतं की दादासाहेब नरसाळे पाटील यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते ज्यावेळेस उल्हासबाई चत्तर यांच्या घरी आईवडिलांची भेट घेतात त्यावेळेस दुसरी असं कळतं की आपल्या वडिलांच्या वासनेला बळी पडलेली ही स्त्री उल्हासबाई चत्तर. म्हणजे समाजामध्ये नैतिक जे मूल्य आहेत, नैतिक मूल्यांची काय झाली घसरण झाली, नैतिक मूल्यांची पडझड झाली. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अनेकांचे वेगवेगळे दुःख आहेत. गुरखा भेटतो, तो गुरखा त्याचं दुःख सांगतो. पोस्टमार्टम करणारा दुसरा एक पात्र आहे, तो सांगतो अनेक कुजलेल्या बॉड्या येतात, सडलेल्या बॉड्या येतात. तो एक घटना सांगतो की एक तर बॉडी एवढी कुजलेली आली हे सांगत असताना तो पूर्ण त्याचं उपकथन घेतात. कादंबरीमध्ये कथेबरोबर अनेक उपकथन घेतात. तो सांगतो की त्या बॉडीच्या अनुषंगाने तो माहिती सांगतो की एक गाव असतं, त्या ठिकाणी त्याचे सासरा सासू त्यांचा मुलगा असं त्या ठिकाणी राहत असतात. आणि मग मुलांच्या वडिलाचे सुनेवर नजर असते. आणि मग मुलाला राग येतो आणि तो काय करतो पाहिजे राग विषप्राशन करतो. आणि मग ही घटना आपल्यावर येईल म्हणून तो काय करतो, वडील त्या मुलाला जाळण्याचा प्रयत्न करतात, पण तो काय जळत नाही. मग अशा टायमाला तो कुऱ्हाडीने त्याचे हातपाय तोडून त्याला जाळण्याचा प्रयत्न करतो. तितक्यामध्ये पाऊस पडतो. तो मग सगळं गोळा करून फेकून देतो. ते प्रेत सगळं सडलेलं प्रेत आहे त्याचं त्याला आपलं ना त्या मुलाला पोस्टमॉर्टम करावं लागतं. त्याचं ते दुःख झालंच, पण माणूस हा कसा पशुसारखा वागत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ही जी नैतिक मूल्य आहेत, नैतिक मूल्यांची झालेली पडझड दुःखाची शपथ या कादंबरीमधून कादंबरीकारांनी मांडलेली. तर ही जी मूल्य आहेत, मानवी प्रगतीला सहाय्य ठरणारी जी मूल्य आहेत, त्याच्यामध्ये मग स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, दया, क्षमा, शांती, परोपकार अशा अनेक मूल्ये, ही मूल्य रुजवण्याचं काम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केलं जातं. ही मूल्य रुजवलीच पाहिजे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. आणि रुजवणं काय आपल्याला गरजेचे तुम्ही कोणती कथा घ्या, कोणती कादंबरी घ्या, नाटक घ्या, चरित्र घ्या, आत्मचरित्र घ्या, त्या याच्यामध्ये तुम्हाला ही मूल्य दिसतातच. तुम्ही संत वाङ्मयामध्ये तर त्यांच्या विचारामध्ये ही मूल्य पेरलेली आणि त्यामुळं मानवी मूल्यांची रुजवण करणं, मानवी मूल्य
तुमच्यामध्ये रुजली पाहिजे. लक्षात घ्या. मी तुम्हाला अभ्यासक्रमाची उपयुक्तता सांगाल. आपण भाषेचे विद्यार्थी आहात आणि आपण वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर, वाचन केल्यानंतर, लेखन केल्यानंतर आपली दृष्टीही व्यापक होणं गरजेचे. आपण संकुचित राहता कामा नये. जसं केशवसुतानं म्हटलं ना, ब्राह्मण नाही, हिंदू नाही, नमी एक पंथाचा, जिकडे दावे तिकडे माझी काय भावंडे आहे. असा आपला दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे. किंवा संत तुकारामाने सांगितल्याप्रमाणे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. तर जे दीन आहे, जे दुबळे, लक्षात घ्या, जे दुखी, जे असहाय असणारे अशी माणसं आहेत, त्यांचं अश्रू पुसण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्यांना आपण मदत केली पाहिजे. तर वाङ्मयामधून ही मूल्य आपल्या अंगी रुजत असतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की हे संतांचं जे वाङ्मय आहे ते 12व्या 16व्या शतकात लिहिलेलं वाङ्मय आजही लोक का मोठ्या आवडीनं वाचतात. त्याचं कारण असं आहे की ते त्यांना धीर देतात, जगण्यासाठी ते बळ देतं वाङ्मय. लक्षात घ्या. तुकारामाच्या अभंगाच्या एका चरणामध्ये एक मूल्य आहे. लक्षात घ्या. आज आपण असं पाहतो की सर्व माणसं पैशाच्या पाठीमागे लागलेले. संत तुकारामाने त्या काळात सांगितलं की धन मिळवून कोटी कोटी, सवे नैरी लंगोटी. किती कोट्यावधी जरी धन मिळवलं तरी आपल्या सोबत काही येत नाही. लक्षात. माणसं मेल्यानंतर त्याच्यावर किती प्रेम करणारी माणसं नाकातलं, कानातलं, हातानं तुड करतात. लक्षात. गडबडीमध्ये त्याचा कान फाटतो, नाक तुटण्याची शक्यता असते, विचार करत नाही. आणि तरी माणसं आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे आलेले आपल्याला दिसतात. ही जी मूल्य आहेत, ठीक आहे ना, महापुरे झाडी जाती ते लवाळी राहते, यासारखा तुकारामाच्या अभंगामधलं चरण आहे. गंगेला जर पूर आला तर मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात. लक्षात घ्या. वाहून जातात. पण लवाळाचं नावाचं जे गवत आहे ते मात्र गंगेला पूर आल्यानंतर ते झुकतं. लक्षात घ्या. आणि पुन्हा पाणी ओसरल्यानंतर पुन्हा वरीत मान करतात. तसं माणसानं जीवन जगत असताना 2 पावलं मागं सरलं पाहिजे. लक्षात. आपल्या अंगी नम्रता पाहिजे. आपण झुकलं पाहिजे. ताटरता काय कामाचे नाही पाहिजे. कुडियाचे गोरेपण तसे अहंकारी म्हण, असं तुकारामाने म्हटलंय. कोड फुटलेल्या माणसाचं जसं गोरं पण असतं तसं ते अहंकारी माणसाचं असतं. तर ही सगळी मूल्य आपल्याला साहित्यामधून येताना दिसतात आणि ही मूल्य रुजवण्याचं काम हे साहित्य करत असतं. आणि त्यामुळं मानवी मूल्यांची रुजवण ही अभ्यासक्रमाची उपयोगिता सगळ्यात महत्त्वाची. आणि मानवी मूल्य ही रुजली पाहिजेत अभ्यासक्रमातून. आपण अध्ययन आणि अध्यापन केल्यानंतर ही मूल्य रुजवणं गरजेचं. तिसरी जी उपयोगिता आहे ती आहे आत्मकथन पर चरित्र, प्रवास वर्णन व इतर गद्य साहित्य निर्मितीस प्रेरक. तुम्हाला निवडक मराठी गद्य हा जो अभ्यासक्रमात पेपर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बकर गद्य आहे, पत्र आहे, चरित्र आहे, आत्मकथनपर आहे, त्याचबरोबर प्रवास वर्णनाचा काही भाग आहे. तर आत्मकथनाचा अभ्यास करत असताना आपण अनेक आत्मकथन वाचणं गरजेचे. लक्षात घ्या. आंबेडकरवादी चळवळीमुळे तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आत्मकथन निर्माण झाले. ते स्वकथन हा शब्द वापरतात. कितीतरी असे तुम्हाला आत्मकथन सांगता येते की जगताना आलेले अनुभव त्याने त्या आत्मकथनामधून मांडलेले. उचले असेल लक्ष्मण गायकवाडांचं, उपरा असेल लक्ष्मण माने यांचं, आठवणीचे पक्षी प्र. सोनकांबळे यांचं आत्मचरित्र असेल, असे अनेक आत्मकथन आहेत. किंवा कोलाट्याचं पोर असेल, गबाळ सारखं आत्मचरित्र असेल. की या देशामध्ये धर्माच्या आडून, जातीच्या आडून माणसाला या ठिकाणी गुलाम बनवले गेलं. आणि एक शूद्र म्हणून त्यांच्या वाटेला आलेलं जे दुःख आहे
ते त्यांनी त्या आत्मचरित्रामधून मांडलेले पाहते, आत्मकथनामधून मांडलेले. तुम्ही उपरा घ्या, उचल्या आत्मचरित्र पहा, किंवा आठवणीचे पक्षी घ्या परी सोन कांबळे यांचं. त्यांचा गुन्हा काय आहे? फक्त ते एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला येणं हा त्यांचा गुन्हा आहे. या देशामध्ये खरं पाहता कुणी कुठं जन्माला यावं हे काय आपल्या हातात नाही, परंतु माणसं ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीचा विनाकारण गर्व अहंकार बाळगतात. लक्षात घ्या, त्या जातीचा गर्व बाळगतात, अहंकार बाळगतात. आणि मग घडतं असं पहा की समाजाच्या शेवटचा असणारा हा जो स्तर आहे यांना मात्र जगताना अत्यंत वाईट अनुभव आलेले, आणि ते सगळे अनुभव त्यांनी त्या आत्मकथनामधून मांडलेले. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा प्रधान घटक आहे. संघर्षाशिवाय त्यांना काही मिळालं नाही. आणि त्यामुळं मग या आत्मकथनांचा अभ्यास केल्यानंतर, वाचल्यानंतर, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर तुम्ही पण स्वतः आत्मकथन लिहिलं पाहिजे. ठीक आहे. आपण सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात. ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळं समाजाच्या सर्व स्तरातले विद्यार्थी ते लक्षात घ्या. आपल्यालाही जगताना असे आलेले अनेक अनुभव असतात. जगताना आलेले सगळेच अनुभव काही आत्मकथनाचा भाग होत नाही, पण ते इतरांपेक्षा वेगळे जर असतील तर ते आत्मकथनाचा भाग होत. आपण देखील आपल्या जीवनामधल्या ज्या ठळक ठळक घटना आहेत, ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, इतरांपेक्षा वेगळ्या आहेत, ज्या घटनामुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली, अशा घटनाच्या अनुषंगाने आपण स्वतःचं आत्मकथन लिहू शकतो. आपण प्रयत्न केले पाहिजे आत्मकथन लिहिण्यासाठी. इतकं नाही तर आपण चरित्र पण लिहिले पाहिजे. चरित्र लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामानवाचं चरित्र असेल, ज्योतिराव फुले यांचं चरित्र असेल, असे कितीतरी या देशामध्ये निर्माण झालेले रत्न आहेत, हिरे आहेत, माणिक आहेत, मोती. लक्षात घ्या, या देशामध्ये फार मोठे विचारवंत देखील जन्माला आलेले, की ज्यांचं जगणं हेच या समाजासमोरचं दिशादर्शक ठरू शकतं. अशांच्या अनेक चरित्रांचा अभ्यास करून तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बाळगून लक्षात निरक्षीर न्यायाने आपण चरित्र आपणही लिहू शकता. किंवा एखाद्या गावामध्ये काय माणसाचं जीवन अत्यंत प्रेरणादायी असतं, पण त्या माणसाच्या जीवनावर देखील आपण चरित्र लिहू शकता लक्षात. आणि मग हा जो ठेवा आहे तो पुढच्या अनेक पिढ्यांना काय करतो पहा, दिशादर्शक, मार्गदर्शक करू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही आत्मकथन जसं लिहिलं पाहिजे तसं तुम्ही चरित्र लिहिले पाहिजे. गेल्या वर्षी तुम्हाला दुसऱ्या वर्षामध्ये आत्मकथन या वाङ्मय प्रकारामध्ये आपुलाची वाद हे चंद्रकांत वानखडे यांचं आत्मचरित्र. एक सामान्य माणूस कसा कार्यकर्ता करतो, कार्यकर्ता म्हणजे काय, ठीक आहे ना. आपण हे जे वरवरचे कार्यकर्ते पाहतो ना, तो कार्यकर्ता नाही, सच्चा हाडाचा कार्यकर्ता. समाजासाठी ज्या माणसानं आपलं आयुष्य झुकून दिलं याचं प्रखर दर्शन आपल्याला आपुलाची वाद या आत्मचरित्रामध्ये घडलं. अतिशय सुंदर असं असणार आहे आत्मचरित्र. अशा आत्मचरित्राच्या सुरुवातीला गाडगेबाबाचा प्रसंग आहे. अशा लेखकाचे वडील अमरावतीमध्ये नोकरीच्या निमित्ताने, दुपारची वेळ आहे आणि आई आराम करते. त्या टायमाला अचानक गाडगेबाबाची थाप दारावर पडते आणि गाडगेबाबा आईला दूध मागतात. लक्षात, आई चवीभर दूध घेऊन येते, परंतु गाडगेबाबा त्यामध्ये फक्त कपभर दूध घेतात. लेखक असं म्हणतो पहा की गाडगेबाबांना चिमूटभर दूध घेऊन किंवा कपभर दूध घेऊन मला फार मोठा असा आशीर्वाद दिला, आणि त्यामुळे माझ्यामध्ये गाडगेबाबाची फकीरी वृत्ती उतरली. इथून त्या आत्मचरित्राची सुरुवात. आणि मग हा सामाजिक कार्याकडे कसा कसा आकर्षित होतो. अशा शिक्षण शिकत असतानाच काही त्यांनी जे दाखले दिलेले
लेखकाने दिलेले जे जीवनातल्या ज्या प्रमुख घटना आहेत त्या जर आपण पाहिल्या तर सामान्य असणारा माणूस सामाजिक चळवळीकडे कसा आकर्षित होतो आणि आपलं आयुष्य समाजासाठी तो पूर्णपणे व्यस्त. अनेक कामगार लढ्यामध्ये तो सहभागी होतो. आदिवासी भागामध्ये तो काम करतो. त्याची पत्नी असणारी जी माया आहे आंतरजाती तो विवाह करतो. विवाह करत असताना सुद्धा तो जुन्या कपड्यांनीशी विवाह करतो. नवीन कपडा सुद्धा तो खरेदी करत नाही. पायामध्ये बूट सुद्धा घेत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाला कलाटणी देईल अशा स्वरूपाचं काय पाहते आत्मचरित्र. माणसं जगतात कशी हे तुम्हाला त्या आत्मचरित्र अभ्यासानंतर कळेल. आपल्याला लोक वाटत असतं की आपणच फार दुःखी आहोत, आपल्यासमोरच फार मोठे संकट आहेत, आपण उगं दुःखाना कुरवळीत बसतो. पण खरे जे माणसं असतात ते दुःख, तो प्रश्न आपल्या समोरचं चॅलेंज म्हणून स्वीकारतात. लक्षात घ्या. आणि त्या आव्हानाला तोंड देत देत ते घडतात. शीर्षक काय पाहत, आपुलाची वाद आपणास. लेखक आपल्याला सोलतोय. संत कबीराचा एक दुआ आहे, बुरा जो देखन मै चला बुरा न मिलेगा कोई, जो दिल झाका अपना मुझसे बुरा न. मी वाईट पाहायला गेलो, लक्षात घ्या, तुम्हाला वाईट काही दिसलं नाही, पण मी जेव्हा स्वतःमध्येच डोकावलो त्यावेळेस माझ्यामध्ये अनेक विकार मला दिसले. आणि आपुलाची वादे आपण आत्मचरित्रामध्ये लेखक स्वतःला सोलतोय. लक्षात घ्या, स्वतःतले जे विकार आहेत तो बाहेर काढतो. अतिशय सुंदर असं असणारं, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं असं त्या स्वरूपाचं ते आत्मकथन आहे. तर तुम्ही देखील आत्मकथन लिहिली पाहिजेत. काही चरित्र वाचून आपण देखील चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर काही गद्य साहित्य, एखादी तुम्ही कथा लिहू शकता, एखादी कादंबरीसाठी व्यापक अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण तो व्यापक पट असतो. पण तुम्ही जर अनेक कथा संग्रह वाचले, अनेक कवितेचं वाचन केलं, अनेक कथा जर अभ्यासल्या तर तुम्ही सुद्धा एखादी कथा लिहू शकता अशा. आणि त्यामुळं अभ्यासक्रमाची देखील फार मोठी उपयुक्तता आहे. पहा, पुढची जी उपयुक्तता ती म्हणजे वाचन आणि लेखन यांची अभिरुची वृद्धिंगत करणे. त्याची भाषिक कौशल्य, वाचन, लेखन, संभाषण. तर वाचन आणि लेखन यांची अभिरुची वृद्धिंगत करणे हे देखील अत्यंत महत्वाची उपयुक्तता आहे. भाषेच्या विद्यार्थ्यानं, वाङ्मयाच्या विद्यार्थ्यानं फार मोठ्या प्रमाणात वाचन केलं पाहिजे. लक्षात घ्या, त्यानं लिहिलं पाहिजे. केवळ अभ्यासक्रमाला एक कथा, एक कादंबरीचा थोडा भाग आहे तेवढंच वाचणं आणि परीक्षा देणं ही अपेक्षा नाही. तुम्ही सायन्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळे विद्यार्थी आहात, वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत, आणि त्यामुळे तुम्ही अनेक कथा वाचल्या पाहिजे. पेपरमध्ये तुम्ही अग्रलेख वाचले पाहिजेत, लेख वाचले पाहिजेत, अनेक कादंबऱ्या वाचल्या पाहिजे. नुसत्या वाचल्याच पाहिजे नाही, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. समाजामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनेनं आपण अस्वस्थ झालं पाहिजे. आपल्या देशामध्ये देव, देश, धर्म याच्या आडून माणसामध्ये भेद केले जातात. आणि त्यामुळं तुमची दृष्टी ही व्यापक होणं गरजेचं आहे. ही केव्हा होईल? तुम्ही जास्त वाचन करा. मामा देशमुखानं म्हटलेलं होतं की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं जीवन होईल सपाट. तर आपल्या घरी पुस्तकाचं कपाट पाहिजे. उत्तम कांबळे यांचं जर तुम्ही आत्मचरित्र वाचलं तर लेखक पुस्तक वाचण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. काम केल्यानंतर आई हे पुस्तक घेऊन देणार म्हणून तो पूर्ण काम करतो. एवढं त्याला वाचण्याचं काय असतं, फार छंद असतो. एक तुम्ही लक्षात घ्या, तुमचं व्यक्तिमत्व जर तुम्हाला समृद्ध करायचं असेल तर दोन गोष्टी म्हणून होते, एक वाचन आणि दुसरं प्रवास. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जास्तीत जास्त आपण वाचन केलं पाहिजे. वाचन केल्यानंतर आपोआपच आपण चिंतन करायला लागतो, आणि चिंतन केल्यानंतर आपोआपच आपला शब्दसाठा वाढलेला असतो, आणि त्यामुळं मग आपोआपच आपण काय करतो, लेखन करतो. पण सुरुवातीला अफाट तुम्हाला वाचन करावं लागतं. तुम्ही ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये
पाच पन्नास कादंबऱ्या वाटल्या पाहिजेत, 50 कथा संग्रह वाटले पाहिजे. इतकं नाही तर तुम्ही अनेक आत्मचरित्र, चरित्र, नाटकं हे वाचन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं एकदा तुम्हाला वाचनाची गोडी लागली ना, तुम्ही वाचत जाता. मला मृत्युंजय हे कर्णाच्या जीवनावरची कादंबरी. आता तुम्ही जर ती कादंबरी वाचायला सुरुवात केली तुम्ही शेवटपर्यंत कादंबरी संपेपर्यंत उठणार नाहीत अशी परिस्थिती. इतके बहारदार वर्णन त्यांनी त्याच्यामधून केलेले. महाभारतामधलं अपेक्षित असणारं पात्र कोणते? पात्र कर्ण आहे. महाभारतामध्ये सर्वात प्रभावी व्यक्तिरेखांमध्ये आपण श्रीकृष्णाकडे पाहतो आणि त्यानंतर कर्ण ही अत्यंत प्रभावी अशी व्यक्तिरेखा आहे. उपेक्षित, दुर्लक्षित, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे असा असणारा जो कर्ण आहे, त्या कर्णाच्या जीवनावर असणारी ही कादंबरी. तुम्ही या सारखी कादंबरी घ्या, पौराणिक कादंबऱ्या वाचा, सामाजिक कादंबऱ्या वाचा. त्या कादंबऱ्यामुळं आपल्याला एक तर वाचण्याची गोडी निर्माण होईल, आपण मग लेखन करू लागू. तर ही उपयोगिता ही नक्कीच या अभ्यासक्रमामधून सिद्ध होते मला. आणि शेवटची उपयोगिता आहे पहा, मराठी साहित्याकडे वाचकांना आकर्षित करणं. तर 12व्या शतकापासून ते आजतागायत लक्षात घ्या, जवळजवळ किती वर्षाचा कालखंड आहे हा? 800 वर्षाच्या वर कालखंड आहे लक्षात घ्या. तर या कालखंडामध्ये मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण झालेले. तर या साहित्याकडं तुम्ही आकर्षित झालं पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ही गोष्ट सिद्ध होऊ शकते. संतांचं साहित्य, संत तुकारामाचे अभंग आहे, संत नामदेवांचे अभंग आहे, महानुभव पंतांचं साहित्य, बसवेश्वरांचं साहित्य, फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य. पुढे आपल्याला बकर वाङ्मय दिसतात, पानिपतची बकर दिसते, सभासदाची बकर सारखं समृद्ध वाङ्मय. पुढे ज्योतिराव फुलेंचं जर आपण वाङ्मय बघितलं, ज्योतिराव फुलेंचं समग्र वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे. स्वस्तात तो ग्रंथ उपलब्ध होतो. याही अनुषंगाने आपण काय करू शकतो पहा, वाचन करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेऊन त्यांच्यावर ज्योतिराव फुले यांनी जो पोवाडा लिहिलेला आहे तो वेगळ्या अंगाने लक्षात घ्या. याही अंगाने तुम्ही अभ्यास करू शकता. फुलेंचं साहित्य आपण वाचू शकता. बाबासाहेबांचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य. बाबासाहेबांचं वाचन तर अफाट होतं लक्षात घ्या. त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये 5000च्या वर ग्रंथ होते. आणि ते असं अभिमानानं म्हणायचे की माझ्या एवढं ग्रंथाचं वाचन केलेला माणूस दाखवा, मी त्याला माझं सगळं साहित्य काय करेल पहा देऊन टाक. एवढा त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता, अफाट वाचन. आणि त्यामुळं वाचन हे करणं गरजेचं आहे. तुम्ही मराठी साहित्याकडं आकर्षित होणं गरजेचं आहे पाहिजे. हे अभ्यासक्रमामध्ये ही देखील अभ्यासक्रमाची महत्त्वाची काय पहा उपयोगिता आहे. तर वाचन, लेखन मराठी साहित्यामध्ये जे जे वेगवेगळे प्रकार आहेत, कविता आहेत, कथा आहेत, त्यांना देखील प्राचीन काळापासून इतिहास आहे. कथेमध्ये देखील अनेक बदल झालेले, नवकथा आहेत. आता अलीकडचं महानगरी जाणीवा व्यक्त करणारं काही वाङ्मय आहे. हे सगळं तुम्ही वाचन करणं काय पहा गरजेचं आहे. त्याकडे आपण आकर्षित होऊ शकतो. तर ही काय पहा अभ्यासक्रमाची उपयोगिता आहे. आपण अभ्यासक्रम सुरुवातीला उतरून घेतला, त्यानंतर अभ्यासक्रमाची उद्दिष्ट पाहिली, त्यानंतर आपण अभ्यासक्रमाची उपयोगिता यावर आज चर्चा केली. त्याचबरोबर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये 3 श्रेयांक आहेत, म्हणजे 75 गुणाचा आपला काय पहा पेपर आहे. अंतर्गत मूल्यांकन हे 25 गुण आहेत. त्याला अंतर्गत मूल्यांकन जे होईल त्याला किती गुण आहेत पहा 25 गुण आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक परीक्षा, एक घटक चाचणी आपण घेणार आहोत, दुसरं एक गृहपाठ आहे आणि तिसरं काय पहा एक चर्चासत्र आहे. घटक चाचणी आणि गृहपाठ हे 10-10 मार्काला आहे
आणि चर्चासत्र हे 5 मार्काला एखाद्या विषयावर आपण चर्चा करू. एवढा अंतर्गत गुणाचं काय पहा स्वरूप आहे. आणि 50 मार्काचा तुम्हाला पेपर आहे पहा पहिल्या सत्रासाठी. त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 पर्याय विचारले जातील रिकाम्या जागा भरा. हे 5 मार्काचे 5 मार्काच्या टिपा आहेत. 3 पैकी 1 टिप सोडवायची. हा आपला पहिला प्रश्न आहे. आणि उरलेले जे 4 प्रश्न आहेत ते 10-10 मार्काचे आणि सर्व घटकावर प्रश्न पडतील असं प्रश्नपत्रिकेचं काय पहा स्वरूप आहे. म्हणजे 75 मार्काची आपली प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये 25 जे गुण आहेत, एका गुणाला 1 श्रेयांक आहे, एकूण 3 श्रेयांक आहेत. तर 25 गुण हे अंतर्गत गुण आहेत. त्यासाठी 1 घटक चाचणी, 1 गृहपाठ आणि 5 मार्क चर्चासत्र हे आपल्या महाविद्यालयीन लेवलवर आहे. आणि दुसरी जी विद्यापीठी परीक्षा आहे द्विगोत्तरी 50 मार्काची, त्याला एकंदरीत 5 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ आहे आणि उरलेले 4 प्रश्न हे दीर्घोत्तरी 10-10 मार्काचे. असे एकंदरीत 75 मार्काची आपली प्रश्नपत्रिका आहे. पहा तुम्हाला यासाठी निवडक मराठी गद्य या नावाचं पुस्तक संपादित केलेलं आहे. त्या पुस्तकाच्या आधारे आपल्याला या अभ्यासक्रमाचा अध्यापन काय आपल्याला करणं गरजेचं. पहा तर हे पुस्तक तुम्ही डॉक्टर जयचित्र जाधव, डॉक्टर मस्के आणि डॉक्टर वाघमोरे यांनी हे पुस्तक संपादित केलेले आहे. ते पुस्तक आपल्याला काही दिवसात मिळेल. पहा त्याच्यामध्ये सर्वच घटक आहेत. अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रमाची उपयोगिता यावर आपण आतापर्यंत चर्चा केली. आता नंतर प्रत्यक्ष जे आपले अभ्यासक्रमासाठी असणारे जे घटक आहेत त्यावर आपण पुढच्या तारखेला चर्चा. धन्यवाद.